हाय, मी श्रद्धा. वेलकम बॅक टू फ्लेवर चटणी. आज आपण सगळ्यांचं हॉट फेवरेट करणार आहोत. जो गेस करेल त्याला आलू पराठा मिळेल. येस, लेट्स गो. लेट्स मेक सम हॉट टेस्टी आलू पराठाज. पराठ्यासाठी सेमी सॉफ्ट कणिक मळायची आहे. त्यात चवीपुरतं मीठ, तेल आणि आवश्यक तेवढं पाणी घालून मळून घ्या. कणिक मळून कमीत कमी अर्धा तास तशीच राहू द्या. त्याशिवाय पराठे नीट होत नाहीत. शेवटी थोडा तेलाचा हात कणकेला चोळून कणिक झाकून ठेवा. सारण करण्यासाठी उकडलेले बटाटे असे बारीक किसून घ्या. किसल्यामुळे सारण मऊ आणि लंप फ्री होईल. बटाट्याचे मोठे तुकडे राहून गेले तर पराठा नीट लाटता येत नाही. ह्यात ठेचलेलं आलं, मिरची, लसूण घाला. मग बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, आमचूर आणि चवीपुरतं मीठ घाला. सारण व्यवस्थित एकजीव करून घ्या. अगदी पराठे लाटायला घ्यायच्या वेळी थोडा बारीक चिरलेला कांदा घाला. आधी घातला तर कांद्याचं पाणी सुटून सारण सैल होईल. सो अवॉइड दॅट. एका पराठ्यापुरता कणकीचा गोळा घ्या. हातानेच गोल करून मग असं हलक्या हाताने दाबत चपट करून थोडं पसरवा. त्यात व्यवस्थित सारण भरा. असं इतकं तरी असावं, पण आती सुद्धा नको. बोटानी सारण थोडं आत दाबा आणि ह्या अशा पद्धतीने अलगदपणे किनारी जॉईन करा. टेक ऑफ द एक्सेस डो. आधी हातानेच अलगदपणे पराठ्याचा हा गोळा चपटा करा. Press gently with your fingers and spread the dough. कोरडी कणिक भुरभुरत दाबा. The aloo filling reaches all the places because of this. आता लाटण्याने अलगद जमेल तेवढा पातळ पराठा लाटा. सारण फक्त बाहेर यायला नको. This process has to be done very gently. आता पूर्ण गरम तव्यावर पराठा भाजायचा. गॅस मीडियम ते हाय कमी जास्त करत दोन्ही बाजू नीट भाजून घ्या. दोन्ही बाजूंना तूप पसरवून घ्या. Ensure that you cook the paratha well. And that's your aloo paratha. मला आलू पराठा जमू शकतो तो तुम्हालाही नक्कीच जमू शकतो. सो ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा.
आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली, व्हॉट्सॲप ग्रुप्सवरती भरभरून शेअर करा आणि टेल देम टू सबस्क्राईब टू फ्लेवर चटणी अँड कीप कमिंग बॅक टू फ्लेवर चटणी फॉर मोर सच गरमागरम हॉट favorites. See you soon.